बुध वक्री गेल्यानंतरचे मार्गदर्शन. आता बुध वक्री झाला आहे, याचा अर्थ असा की आपल्या संवादात अडथळे येऊ शकतात, प्रवासात विलंब होऊ शकतो, तांत्रिक समस्या आणि गैरसमज होऊ शकतात. या काळात स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी खालील गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. या काळात काय करावे तर ईमेल आणि कागदपत्रे लिहिताना आणि वाचताना 2 वेळेला तरी कमीत कमी तपासायला पाहिजे. जुन्या योजनांवर पुन्हा विचार करू शकतो, कारण जुन्या प्रकल्पांकडे परत वळण्यासाठी ही एक चांगली संधी किंवा चांगला वेळ आहे. वक्री काळात आपले विचार अंतर्मुख होत असल्याने हा काळ संशोधन आणि विश्लेषणासाठी वापरू शकतो. परंतु कोणतीही गोष्ट फायनल करायची नाहीये किंवा कमिटमेंट द्यायची नाहीये. आपल्या डेटाचा बॅकअप घ्यायला पाहिजे आहे, कारण बुध संवाद आणि तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवत असल्याने तांत्रिक समस्या उद्भवू शकतात. आपल्या जुन्या मित्रांशी असलेले गैरसमज पण आपण या काळात दूर करू शकतो किंवा अपूर्ण राहिलेले काही संवाद पण आपण पूर्ण करू शकतो. आणि या काळात काय करायचं टाळावं तर अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कोणत्याही मोठ्या करारावर स्वाक्षरी करायची नाहीये. आणि स्वाक्षरी करणे गरजेचंच असेल तर कायदेशीर सल्ला घेणं केव्हाही श्रेयस्कर असेल. तसंच मोठी खरेदी करणं टाळायचं आहे, कारण बुध व्यापार आणि वाणिज्याचा पण कारक आहे. त्यामुळे खरेदी केल्यानंतर चुकीची साईज, चुकीचा रंग किंवा चुकीच्या वैशिष्ट्याची वस्तू मिळण्याची दाट शक्यता असते. आणि पावत्या नेहमी जपून ठेवायला पाहिजे आहेत आणि तसंच रिटर्न पॉलिसी पण तपासून बघायला पाहिजे आहे. कोणतेही नवीन प्रकल्प किंवा उत्पादनं लॉन्च नाही करायची आहेत या काळात. अचानक ठरवलेले प्रवासाचे बेत पण टाळायचे आहेत. आणि प्रवास करणं आवश्यक असेलच तर निघण्यापूर्वी तिकीटं, वेळ आणि सर्व आवश्यक गोष्टी 2 वेळेला तरी तपासायला पाहिजे. तसंच त्वरित निष्कर्षावर कुठल्या यायचं नाहीये, कारण या काळात चुकीचा संवाद म्हणजे मिसकम्युनिकेशन होणं हे सामान्य आहे. आणि महत्त्वाचा सल्ला, बुध पुन्हा पूर्ण गती प्राप्त करण्यासाठी थोडा वेळ घेतो. त्यामुळे ह्यावरील सर्व गोष्टी करण्यासाठी रिट्रोग्रेड कालावधीच्या 1 आठवडा आधी आणि 1 आठवडा नंतरचा काळ राखून ठेवायचा आहे. या वेळेचा उपयोग आपला स्पीड कमी करण्यासाठी, आत्मचिंतन करण्यासाठी करायला पाहिजे आहे आणि मित्रांबरोबर पुन्हा जोडण्यासाठी करायला पाहिजे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईकचं बटन दाबा, कमेंट करा आणि अशा अधिक कॉस्मिक टिप्ससाठी न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीला फॉलो करा.